हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर व्हिडिओ करते. कारण टिकली दे रे मला. खूप दिवसानंतर व्हिडिओ करते कारण पण तसंच आहे. आम्हाला जावं लागतं लवकरात लवकर गावी. तर अचानक आता एप्रिल महिना चालू आहे ना, अचानक गावी जावं लागतंय. कारण पण तसंच आहे. वेदांतला सुट्टी आहे. शनिवार रविवार पकडून आम्ही चाललेलो आहे. बरं राहू दे. ओ बूट वगैरे घालून घ्या. आता वाजलेले आहेत सकाळचे 6:20 झालेले आहेत. वेदांत तू पण घालून घे शूज. घाल मग पटकन, काय घालायचं ते. उशीर होते आता, जायचंय गावाला, जायचं आहे. कर्जतला निघालेलो आहे आम्ही. तर सांगतो तुम्हाला, आधी शेक पिते. आवरायचं चालू आहे माझं. पटपट पटपट आवरून झाल्यानंतर आपल्याला गाडी वगैरे भेटली पाहिजे. तयारी झालेली आहे. तर गावाला निघालोय. तर इथं माझं आवरायचं चाललंय. एकीकडं गावाला जायची तयारी चाललेली आहे. लवकर लवकर उरक हे असं बोलत आहेत, कारण गाडी वगैरे जाईल. आणि एकीकडं मला शेक प्यायचा आहे. शेक घेतल्याशिवाय करमतच नाही अजिबात. तर गडबडीत मला म्हणजे समजलंच नाही की मला उद्या गावाला जायचं आहे. त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी बिर्याणी वगैरे बनवून ठेवली होती. तर लक्षातच नाही आलं की दुसऱ्या दिवशी बाबा मला गावाला जायचं आहे. मला असं वाटलं परवा दिवशीच जायचं आहे. त्याच्यामुळे मी बिर्याणी वगैरे बनवली, त्यानंतर खाल्ली. मग हे नंतर आल्यानंतर विचारतात, अरे आपल्याला गावाला जायचं ना. तर मी विचारते, अहो अजून परवा दिवशी जायचं ना म्हणजे आपल्याला. तर ते म्हणतात नाही, शनिवार उद्याच आहे. अरे म्हटलं, मी उगाचच हे भरून ठेवलं, म्हणजे बिर्याणी वगैरे घेऊन बनवायच्या हिशोबाने चिकन वगैरे घेतलं होतं. तर मग ते साफ वगैरे केलं सगळं आणि डब्यामध्ये बिर्याणी भरली आणि ती रुपालीच्या घरी द्यायला गेले. म्हणजे समीक्षाला ह्या वेळेस मी इथंच ठेवणार आहे रुपालीकडे. कारण समीक्षाला काही यायचं नव्हतं. तिची आजी म्हणत होती की समीक्षाला पण घेऊन ये, पण तिचं असं की नाही बाबा माझं डाएट सुटेल, तुम्ही काय एक दिवसातच येणार आहे, त्याच्यामुळं मग माझा वर्कआउट पण सुटेल आणि सगळंच होईल. त्यापेक्षा नको, मला दगदग नको. आणि तिला ना प्रवास पण सहन होत नाही, त्याच्यामुळे तिला घरीच ठेवायचं, रुपालीकडे ठेवायचा निर्णय घेतला. उशीर झाला ओ. चार्जर विसरले होते का, बरं झालं आणला. चला चला, ते थांब ना ग मायापासाठी. तू यापाशी चावी देऊ का, आमच्याकडे ठेव. तुझ्याकडे चावी ठेवू का आमच्याकडे? आपल्याकडे राहू दे. तुमच्याकडे ठेवता दीदीला ते रुपालीला सांगतो. हां सांगतो. तर दीदी राहणार आहे काकूकडं आणि आम्ही चाललेलो आहे. दीदीला वाटतं की मला मोबाईलमध्ये घेऊ नये, तिचं असं असतं, मला नको घेऊ व्हिडिओमध्ये, आहे ना दीदू? चला चला पटापट. वेदांतला घेऊन चालले, ते पण आई बोलल्या म्हणून, नाहीतर वेदांतला इथंच ठेवला आहे ना वेदू, बरोबर का नाही सांग.
आई बोलल्या वेदांतला घेऊन ये, त्याच्यामुळे वेदांतला घेऊन चालले मी, नाहीतर वेदू इथेच दिदी बरोबर असते. आ तरी पण कसं काय आला असता, नाहीतर दिदीवर थांबला असता. तो दिदीला बोलवलं होतं आईंनी, तर दिदी म्हणली नको मी नाही येत 1 दिवसासाठी, त्याच्यामुळे चालले पुढं. अशी मी सरळ चालते. गुड मॉर्निंग. आता वाजतायत 6:30 वाजले. आवरलं आम्ही पटापट निघालो. नाही घेतलं. तर इथं मी समीक्षाला रुपालीकडे सोडायला चाललेली आहे. तिची एक बॅग दिलेली आहे, कारण आम्हाला 1 दिवस पूर्ण जायला लागेल, त्यानंतर दुसरा दिवस पण यायला लागेल, कारण 1 दिवसात आम्ही येणार आहे, पण ते दिवस लागणारच, 2 दिवस लागतील. मग समीक्षाला कुठं ठेवायचं, तर तिला पहिलं तर यायचं नव्हतं. मग तिला म्हटलं की तू रुपालीकडे थांब. तर रुपालीला सांगितलं होतं मी की मी तुझ्याकडे सोडते, तर ती म्हटली ठीक आहे आणून सोडा. तर 6:30 वाजता आता मी समीक्षाला इथं सोडून चाललेली आहे. 2 दिवसाची तिची बॅग वगैरे भरून दिलेली आहे, आणि आता तिला म्हटलं की जातो, म्हणजे सोडायला आले होते मी तिला, आणि तिथून मग तिला पाठवलं आणि आम्ही आता निघणार आहे गावाकडं. तर हा व्हिडिओ आहे मार्चच्या एंडिंगचा, एक शेवटच्या 1-2 दिवसातला व्हिडिओ आहे. तर घाईघाईने आम्हाला अक्कांनी बोलून घेतलं, आणि कंडिशन पण तशीच होती, त्यासाठी आम्हाला जावं लागतंय. तर सकाळी तर रिक्षा वगैरे केली, आणि बस भेटेल की नाही ह्याचं आमचं चाललं होतं, कारण त्याचबरोबर हिशोबाने आम्ही चाललो होतो. तर आम्ही इथं रिक्षात बसलेलो आहे आणि चाललेलो आहे पनवेलला, कारण पनवेलला जाऊनच गाडी पकडावी लागते. घरातून अगोदरच काठोकाठ टायमावर आम्ही बसलेलो 10 मिनटं असताना, आणि बरोबर तिथं एंटर केली, रिक्षातून उतरलो आणि बस येताना दिसली. बरोबर आम्हाला जरी 2-3 मिनटं लेट झाले असते तर गाडी सुटली असते आमची. सकाळ झोपलो होतो, तर ते डायरेक्ट पुण्यात आल्यानंतरच उतरलो आम्ही. एक लोणावळ्यामध्ये एक 5-10 मिनटासाठी नाश्त्यासाठी गाडी थांबली होती, पण तिथून जी डायरेक्ट बसलो तर डायरेक्ट आम्ही पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती दिसला की त्यांनी मग उठवलं, अरे हो पण दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं मंदिर आहे. तर छान असं डेकोरेशन केलं होतं, खूप छान सुंदर वाटत होतं, कारण रामनवमी आत्ताच गेली होती, 1-2 दिवस झालं. सुंदर दर्शन झालं होतं, रांगा आपल्या सकाळ लागल्या होत्या दर्शनासाठी, खूप छान वाटत होतं. आणि आमचं पण इथं दर्शन झालं तर आम्हाला पण छान वाटत होतं. पुढे तुळशीबाग वगैरे, शनिवारवाडा, हे सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत बघायला. तर मी कधी इथून गेले नाही, पण पहिल्यांदाच आता अनुभव होता, छान वाटत होतं. आणि मी पूर्ण झोपले होते, कारण रात्रीची झोप नव्हती झाली. रात्री आवरायच्या नादात किंवा सकाळी जायचं आहे पॅकिंग वगैरे, हे राहिलं का ते राहिलं का, त्याच्यामुळं काही झोप नाही झाली. रात्री लेट झोपलो, त्यानंतर सकाळी पण भरपूर लवकर उठले, 4:30 वाजताच उठले, कारण आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मग सगळं आवरून मग जायचं होतं. त्याच्यामुळे मग जी निवांत झोप लागली ती गाडीत मी पूर्णपणे झोपून आलेली, कारण गाडी पूर्ण एकदम रिकामी होती. आता एप्रिल किंवा मेमध्ये गावाला जाताना अशी गाडी अजिबात राहणार नाही आहे, कारण अगोदरच रिझर्वेशन करावं लागणार आहे. तर ही कधी ना आधीनामध्येच मला गाडी भेटली, आम्हाला जावं लागतं, त्याच्यामुळे सगळी गाडी रिकामी होती. एक 4-5 सीटं सोडली तर सगळी गाडी रिकामीच होती, आणि त्याच्यामुळे आम्ही निवांत एक सीटवर बसून निवांत झोपलेलो होतो. तर वेदांतला उलटीचा त्रास होतो, त्याच्यामुळे तो पाठीमागं बसलेला आहे, आणि आम्ही फुल मस्तपैकी एन्जॉय करत झोप वगैरे घेत निघालेलो आहे. तर चला, मी गावाला का आलेली आहे, कशामुळं आलेली आहे, हे कारण जे आहे ते तुम्हाला कळणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.